तुम्ही हे वाचलंच पाहिजे या डॉक्टर विद्याधर करंदीकर यांच्या लेखसंग्रहातील ओळखीचा हा सारा परिसर, माझा गाव माझा मुलूक हा लेख मी जान्हवी जोशी आता वाचते आहे. मधु मंगेश कर्णिकांना ओळखत नाही असा शिक्षित माणूस कोकणात मिळणे कठीण. लाल मातीत जन्मलेला, माध्यमिक शिक्षण कसेबसे कोकणात पुरे करू शकलेला हा लेखक अपरिहार्यपणे मुंबईत गेला आणि विविध मानसन्मान मिळवीत आभाळा एवढा झाला. कादंबरी, कथा, ललित लेखन, बालवाङ्मय आणि नाटक, कवितासुद्धा. 2 वर्षांपूर्वी दीपावली दिवाळी अंकात कर्णिकांच्या कविताही होत्या. रत्नागिरीच्या गाजलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मधु मंगेश कर्णिकांना मिळाले. पु ल देशपांडेंसारखे तपस्वी लेखक या संमेलनाला आवर्जून आले आणि ते नुसते संमेलन न राहता तो एक आनंद सोहळा झाला. कर्णिकांचे मोठेपण असे की लेखक म्हणून त्यांना जे यश झगडून मिळवावे लागले त्यातल्या संघर्षाची त्यांना जाणीव होती. त्यामुळे कोकणातल्या नव्या लेखकांना एक व्यापक व्यासपीठ त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रूपाने मिळवून दिले. आज गावोगावी या परिषदेच्या शाखा तयार होऊन कार्यरत होत आहेत. कर्णिकांनी या मुलुखाला माझा म्हटले आहे. हा माझा शब्द खूप महत्त्वाचा. ममत्व आले की क्रियाशीलता अंतरातून उमटल्यासारखी येते. दूरदर्शनवर कर्णिकांच्या भाकरी आणि फूल आणि जुईली या कादंबऱ्या मालिका रूपात सादर झाल्या. मला सारखे वाटे की माझा गाव माझा मुलूक एखाद्या सिद्धहस्त दिग्दर्शकाने चित्रित करून दूरदर्शनवर आणला असता तर. पण वाचकाने मात्र दूरदर्शन मालिकांच्या संदर्भातील साहित्याच्या शब्दाचं बोट पकडावं आणि त्यांच्याबरोबर हा प्रदेश अनुभवायला बाहेर पडावं. कर्णिकांच्या लागे बांधे या पुस्तकाची माझ्यावर फार मोहिनी होती आणि आहे. लहानपणी नगर वाचनालयातून आणून वाचलेले ते पुस्तक अजून आठवते. खूप शोधूनही लागे बांधेची प्रत मिळाली नाही. मात्र माहिती मिळाली की लागे बांधेची दुसरी आवृत्ती 28 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर लवकरच निघणार आहे. लागे बांधेनंतर मला कर्णिकांचे फार आवडलेले पुस्तक माझा गाव माझा मुलूक. मधु मंगेश कर्णिक बालपणी पाठ्यपुस्तकात आपल्याला भेटले आहेत. माझ्या तरुण वाचक मित्रांना मोती किंवा अंगणातले पाहुणे यातला एखादा पाठ नक्कीच आठवत असणार. माझा अनुभव असा की पाठ्यपुस्तकातल्या कविता जेवढ्या आठवणीत राहतात तेवढे गद्यपाठ नाही लक्षात राहत. पु ल देशपांडे, गोनी दांडेकरांसारखे सन्मान्य अपवाद असतात. मधु मंगेश कर्णिक हे असे सन्मान्य अपवाद. मधु मंगेश या नावातला नाद मला लहानपणी आवडायचा. 7व्या इयत्तेत असताना हायस्कूल स्कॉलरशिप मिळाली म्हणून फोंडाघाटच्या प्राथमिक शाळेकडून मारुतीच्या देवळात मला पुस्तक रूपाने एक पारितोषिक दिले होते. ते पारितोषिक उंचीने त्यावेळी बुटका असल्यामुळे टाचा उंचावून मी मधुभाईंकडून स्वीकारले होते. लेखकाकडे धिटाईने पाहण्याचा तो पहिला क्षण मला नेहमी आठवतो. त्या क्षणाने खूप काही दिलं. कोकणात मधुबाईंच्या हस्ते पारितोषिक स्वीकारलेले असे अनेक जण असतील. पारितोषिक देतानाचे मधुबाईंचे ते सुहास्य वदन त्यांनाही आठवत असणार. कोकणातल्या गावागावात वाड्या वस्त्यांमधून मधुबाई फिरल्या आहेत. इथली झाडे, इथल्या वेली, इथली घरे अंगणे त्यांना ज्ञात आहेत. इथल्या मातीचा दरवळ त्यांना श्वासाश्वासातून जाणवत असणार. मुंबईतल्या आयुष्यातही ते कोकणच्या आठवणीविना तासभरही राहू शकले नसतील हे खात्रीने सांगता येईल. गोनी दांडेकरांच्या मृण्मयीमध्ये एक उल्लेख आहे. तो आहे हिरवे तळ कोकण ही सुंदर कविता लिहिणाऱ्या कवी माधवांबद्दल. या माधव कवींच्या मनाला कोकणने कुठेतरी जखम केली होती. म्हणूनच हा कवी इतकी प्रत्ययकारी कविता लिहू शकला. हा तो उल्लेख. त्यातला जखम हा शब्द मला इतका प्रत्ययकारी वाटला की त्या पानावर थांबूनच राहिलो. माझा गाव माझा मुलूक लिहिण्यापूर्वी अशीच एखादी अंतरीची जखम कर्णिकानं अस्वस्थ करून गेली असणार. हिरवे तळ कोकण ही कविता गद्यरूपात लिहायची झाली तर त्याचे जे सुंदर रूपडे दिसेल ते म्हणजे माझा गाव माझा मुलूक. एका समर्थ लेखकाचा तो अंतरीचा उद्गार आहे. बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मृतीला हे पुस्तक कर्णिकांनी अर्पण केलं आहे. सौंदर्याचा, मांगल्याचा, समतेचा ध्यास घेतलेला नाथ पै हा लोकनेता. त्यांच्या मातीवरच्या इमानाला कुठच्याच मोजपट्ट्या पुरणार नाहीत. त्या आवश्यकही नाहीत. नाथपैंच्या स्मृतीचा अर्पणपत्रिकेवरचा उल्लेखही वाचकांना सुखावून जातो. कोकणातला जो वाचक माझा गाव माझा मुलूक वाचील त्याला तर तो आपला गाव आपला मुलूक आहेच, परंतु
कोकणाबाहेरच्या रसिक वाचकांनासुद्धा नातपैंच्या उल्लेखामुळे एका पवित्र मुलखाशी परिचय होत असल्याचे या अर्पण पत्रिकेमुळे जाणवेल. कर्णिकांची लेखनशैलीही अशी मोहक आहे की कोकणाबाहेरचा रसिक हळूच हा मुलूक अनुभवायला म्हणून येईल आणि त्याला आमचा गाव आमचा मुलूक हे तुमच्या आमच्या बरोबरीने म्हणेल. बालकवी कोकणात आले असते तर असा चर्चायोग्य प्रश्न कधी कधी उभा राहतो. बालकवी महाबळेश्वरपर्यंत आले होते असं म्हणतात. तेथून दूरस्थपणे त्यांना थोडं कोकण दिसलं असेल. कुणी सांगावे, कोकणचा निसर्ग कुणीतरी त्यांना समजावूनही दिला असेल. साहित्यकृतीच्या इतिहासाचा हा भाग जरतरच्या पातळीवरच राहतो. कर्णिकांनी मात्र माझा गाव माझा मुलूक लिहून दूरवरच्या वाचकांची कोकण दर्शनची ओढ पुरवली आहे. कोकणची ही सहल कर्णिकांच्या करूड या जन्मगावापासून सुरू होते. आपल्या गावाची ओढ अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांच्या साहित्यातून प्रकर्षाने व्यक्त झाली आहे. एवढा मोठा महाकवी कालिदास, त्याचे उज्जैनीवरचे प्रेम एवढे विलक्षण की मेघदूतातल्या स्थलवर्णनामध्ये एकेका क्षेत्रासाठी 1-2 श्लोक आलेत, पण उज्जैनीसाठी मात्र तब्बल 12 श्लोक आहेत. त्यामुळे कर्णिकांनी करूडबद्दल लिहून माझ्या मुलुखाची यात्रा सुरू करावी हे उचितच आहे. शिवाय शीर्षकातही माझा गाव हा माझ्या मुलुखाच्या आधीच आलाय. समुद्रकिनारा, नारळी पोफळीच्या बागा, हिरवेगार डोंगर अथवा संत वाहणारी नदी ज्या गावाला शेजार करतात तो गाव कसाही असला तरी सुंदर बनतो. करूळला यापैकी काहीही नाही, तरीही माझा हा गाव देखणा आहे. हा गाव 3ही बाजूनी विस्तीर्ण माळ आणि 4थ्या बाजूला तसाच विस्तीर्ण भातमळा अंगा खांद्यावर घेऊन वसला आहे. मृग नक्षत्र लागलं आणि पावसाळा थोडा जून झाला की या मळ्यात असंख्य जोतेनी माणसे भात पेरणीसाठी वावरू लागतात आणि 8-15 दिवसात मळा हिरवा पोपटी बनतो. जसजसा पावसाळा स्थिरावतो तसतसे या मळ्याचे सौंदर्य वाढू लागते. चव्हाट्यावरच्या पिंपळापासून डांबऱ्याच्या राईपर्यंत पसरलेला तो अथांग हिरवा सागर वाऱ्यावर हेलावू लागतो. त्याच्या हिरव्या लाटा दृष्टीचे पारणं फेडतात. अश्विनाची चाहूल लागली की एक एक कुणगा सोनेरी बनू लागतो. दसरा दिवाळीच्या दरम्यान हा म्हणता हिरव्याचे हळदिवे बनते. हिरव्या शालूची सोनेरी चमकदार पैठणी होते. त्या देवाघरच्या सोनसळी वस्त्राला मत्त सुगंध रडतो. भाताच्या दुधाने टसटसलेल्या लोंब्यांचा तो उन्मादक सुवास वाऱ्याच्या झुळकाबरोबर आपल्या नाकपुड्यात शिरला की कस्तुरी केवड्याची मिजाज डावी ठरते. त्यातच शरद ऋतूमधील सोनेरी उन्हं आपले गारूड पसरतात आणि माझा गाव त्या एका भातमळ्याने श्रीमंत दिसू लागतो, देखणा बनतो. कर्णिकांच्या करूळचे हे वर्णन वाचलं की कोकणातली सगळी हिरवी खेडी डोळ्यापुढे दिसू लागतात. स्वप्नात ती कौलारू नांती गास्ती घरे दिसतात. त्यापुढची उली अंगणे, लता मंडप दिसू लागतात आणि दळदारी प्राजक्तामधून सांडणारा श्रावणही जाणवू लागतो. करूळनंतर आपल्याला समृद्ध आणि रसिक कणकवलीचे दर्शन घडवतात. कणकवलीत कर्णिक बालपणी राहिलेलेच आहेत. त्यांनी बाळबोध जुनी कणकवली पाहिलीही आहे. त्यांच्या मनातल्या गावाला, कणकवलीला बकालपणाची दृष्ट कधीही लागू नये म्हणून लेखाच्या शेवटी तळमळीने लिहितात. ही तळमळ पाहिली की भरून येतं. आचऱ्याच्या रामेश्वरला गेल्याशिवाय कोकणातल्या पावित्र्याचं मांगल्याचं दर्शन अपुरंच राहील. हातपाय धुवून आणि शुचिर्भूत होऊन पुढे गेल्यावर लागतो भव्य सभामंडप. त्या पलीकडे गर्भागार. आत नंदादीपाच्या स्निग्ध उजेडात डोळे रोखून पाहणारी ती घनगंभीर, काहीशी उग्र भासणारी सनातन मुद्रा श्री रामेश्वराची. वरचा लखलखीत पिवळा मुखवटा आणि त्याभोवती वेटोळे घालून बसलेला फणादारी भुजंग. त्याच्या आत एरवी भक्तांना न दिसणारी सजीव स्वयंभू पिंडी, श्री शंकराचे जागृतस्थान, श्री संस्थान रामेश्वर. कर्णिकांची लेखणी हे पावित्र्य, हे मांगल्य शब्दबद्ध करताना बहराला आली आहे. स्वाभाविकच आहे की अंतरातल्या पावित्र्याच्या, मांगल्याच्या दीपाचे प्रतिबिंब जिथे कुठे दिसेल तेथे संवेदनशील माणूस नतमस्तक होणारच. कर्णिकांना त्यांची देवकी अशीच कुठेतरी दिसली असेल. त्यांच्या कथा कादंबऱ्यांमधले कोकण अशा दर्शनाने विकसित, प्रफुल्लित झाले आहे. कोकणातल्या कुठल्या गावाबद्दल कर्णिकांनी काय लिहिले आहे त्याची जंत्री देणे हा या लेखाचा उद्देश नव्हेच. त्यासाठी माझा गाव माझा मुलूक
संपूर्णपणेच वाचावा लागेल. करुळ आचऱ्याबद्दलचे उल्लेख ते कोकणच्या घमघमत्या मृदगंधाची कर्णिक साहित्यातील झलक दिसावी म्हणून. वेंग मारून उरले ते वेंगुर्ले हे वाचल्यावर वेंगुर्ला या गावाची उत्पत्ती कळतेच. आणि या सुंदर गावाने सुनील गावस्कर, विजय मांजरेकर, नाथपै आणि BN आडारकरांबद्दल जपलेला अभिमानही समजतो. कोकणातली वेगवेगळी गावे शब्दबद्ध करून कर्णिक मालवणी माणसाबद्दल लिहितात. हापूस आंब्याचा गोडवा आणि स्वाद, कर्लीचा काटेरीपणा, तिरफळाचा झोंबरेपणा आणि पुरुषाचा विखार जवळ असलेल्या माझ्या मुलखातला हा जगावेगळा माणूस मला फार फार प्रिय आहे. तो माझा आहे आणि मीही त्याचाच, त्याच्यातलाच एक आहे. हेच याचे एकमेव कारण असावे. आणि बाई माणूस हा लेख विलक्षण काव्यात्मा आहे. कोकणातल्या स्त्रीरूपाचे यथार्थ चित्रण कर्णिकांनी या लेखात केलं आहे. संपावर असल्यामुळे उदरनिर्वाहालाही असमर्थ असलेल्या मुंबईकर नवऱ्याची घरवाली दुसऱ्या एका गावी परतलेल्या मुंबईकर चाकरमान्याकडे नवऱ्याची हालहवाल विचारायला जाते आणि नवऱ्याची परिस्थिती समजल्यावर व्याकुळ होते. खिन्न होऊन परत फिरते. खळ्यातल्या दोरीवर वाळत घातलेला बनियन आता वाऱ्याने खाली पडलेला असतो. तो ती हलकेच उचलते आणि पुन्हा दोरीवर घालते. त्या पुरुषी कपड्याचा स्पर्श तिच्या सर्वांगावर काटा उठवतो. काळजात फार फार सलते. कर्णिकांना हा सल अंतर्यामी उमजला आहे. आणि म्हणून तर माझा गाव माझा मुलूक हे पुस्तक इतके नृत्य झाले आहे. नुसते वरवर पाहून मालवण सावंतवाडी कुडाळ समजेल, आंबोली तेरे खोलही दिसेल. सहलीच्या उद्देशाने माझा गाव माझा मुलूक वाचूच नये, तो वाचावा हा अंतरीचा सल समजण्यासाठी. धन्यवाद.